आलास? तिला फक्त दमदाटी करतोय, तुला तर हाणलाच पाहिजे होता. काय गरज होती तिला सांगायची? हा, काय गरज होती म्हणजे? गर्लफ्रेंड आहे आपली. मग डोक्यात ठेवून नाच ना. आमचा कशाला लावतोस तू जीव टांगणीला? आमचा? अरे ती पण आपल्यातलीच आहे ना. हे बघ, मला तिचं काही माहित नाही, पण हा राडा आपल्यामुळे झालाय आणि ही गोष्ट आपल्या 7 जणांमध्येच राहिली पाहिजे होती. आता सांगितली तिला, कुठे काय बिघडलंय? अरे बिघडू तरी दे, मग मी बघतो हिचं काय करायचं ते. सम्राट, तिला धमकी द्यायची नाही, कळलं? तुला जे काय ओलायचं आहे ना ते आपल्याला होईल. तू थांब. काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपल्याला सांग. तुला प्रॉब्लेम सांगायला तुझ्याकडे आमच्यासाठी वेळ तरी आहे का? 5 मिनिटं बोलवलं होतं तुला हॉस्टेलवर, पण नाही. मित्रापेक्षा मैत्रीपेक्षा तुला गर्लफ्रेंड जास्त महत्वाची झाली आहे ना. गावभर फुगे काय घेऊन फिरायचे, असं नुसतं गुलू गुलू काय बोलायचं. सम्राट, आपण काय पण करू, तुला काय करायचंय? वा मस्त, हेच ऐकायचं राहिलेलं. धवल मीठ भाव का? चांगली किंमत मोजली असा दोस्तीची तू. खरं तर ना आम्हीच मूर्ख, जे नेहमी मदतीला धावून आलो तुझ्यासाठी. आजीचा आजारपण असो, तुझ्या दुकानाचं काही प्रकरण असो, दिवस असो रात्र असो, काही पण. तुला असं ऐकून दाखवायचं होतं ना, तर मदत नव्हती करायचीस. आपण बघितलं असतं काय करायचं ते. दाखवलीस ना लायकी, दाखवलीस ना, ते पण एका पोरीसाठी. सम्राट जवळची आहे ती आपल्या. मग आम्ही परके झालो का? मग वागतोयस तरी तसाच. त्याला जवळचा असला असतास ना तर हिला असं ओल्ला नसतास. हिचं सोड रे, हिचं सोड. हिच्या जागी जर शिवानी असली असती तर छबुडीला मध्ये आणायचं नाही. का? आणणार. तर तुला पण कळू दे ना, आपल्या माणसाला ओढल्यावर कसं मनाला लागतं. कळू दे ना तुला पण. तिला तू सांगितलं असतस तर. ती माझी बहीण आहे, माझा तिच्यावर विश्वास आहे. आमचा नाहीये तिच्यावर विश्वास. जा, तुला असते लाख विश्वास, आमचा नाहीये. तिने जर माती खाल्ली असते आणि आपण तुला असं ओढलं असतं तर तू काय केलं असतं? अरे बोलून तरी बघ ना, काय केलं असतं सांग ना. काय केलं? काय केलं? काय चाललंय? कालपर्यंत कॉलेजमध्ये हिरोगिरी करत होतात आणि आज मारामारी, गुंडागर्दी. चांगली प्रगती आहे तुमची. धवल मिठबावकर, उद्या तू तुझ्या त्या आजीला आणि सम्राट पाटील, तू तुझ्या वडिलांना माझ्या केबिन मध्ये घेऊन यायचं. काय तुम्ही हा जो पराक्रम केलाय ना, त्याची पावती अर्थात रस्टिकेशन लेटर त्यांच्या शुभ हस्ते मी तुम्हाला दोघांना माझ्या केबिन मध्ये देणार आहे. अंडरस्टँड? बाबा दे. हा, वा वा, छान. नाही, मुंबईच्या शेफच्या हाताला लय भारी चव आहे बर का. छान. काय ग, काय बोलायचंय का तुला? हो, एक विचारायचं होतं. हो, मग विचार की. बाबा, मी पुढचं शिक्षण लातूर मध्येच घेऊ का? ग नाही, म्हणजे तू ते मुंबईमध्ये शिकतेस ना, काय ते HK कॉलेज मध्ये? हो, पण हे पहा, गोष्ट अशी आहे ना की मुंबईची लाईफस्टाईल आहे खूप फास्ट आणि अजिबातच शांतता नाहीये.
म्हणजे शिक्षक पण इतके घाईत असतात ना. आणि मला जरा तब्येतीत शिकायचंय. बर, नाही तू लातूर मध्ये शिक, माझं काय म्हणणं नाही, पण मला वाटतं परी 21व्या शतकात तुम्ही लोकांनी फास्टच असायला पाहिजे. म्हणजे अगं म्हणजे कसं आहे ना परी, की जर का तुम्ही फास्ट आणि शार्प राहिलात ना तरच या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही टिकून राहणार. नाहीतर विरोधी पक्ष तुम्हाला कधी पिछाडीवर टाकेल काही सांगता येत नाही बाबा. हो, म्हणजे मला मान्य आहे तुम्ही काय म्हणताय ते. मान्य आहे ना, मग झालं तर. हे बघ, तू मुंबईमध्ये शिक. अगं आम्हाला पण जरा सांगू दे की लोकांना, आमची मुलगी मुंबईमध्ये शिकते म्हणून. काय हो, तेही बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट एक अशी आहे ना बाबा, की आता तुम्ही माझ्या लग्नाचं बघताय. समजा गोष्टी जुळून आल्या तर मला पुन्हा मुंबई सोडून लातूरलाच यावं लागणार आहे. परी, या बाबतीत की नाही तुला एक सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? एक मिनिट थांब. तू मगाशी जे शेवटचं बोलली ना, की तुला मुंबईतून लातूरला परत यावं लागेल, हे बघितलंस ना की तुझं हे मत लगेच बदलेल. बघ बघ बघ. काय म्हणजे काय, नवीन घर वगैरे देताय की काय मला मुंबईत? घर नाही, घरवाला. विनीत, काय मग, आवडला की नाही भावी जोडीदार? काय अजय, अजय ऐक ना ग. चल. अजय सॉरी ना. अजय सॉरी अगं, आजी करत नाही होणार. अजय मी पाया पडतो ना तुझ्या. अजय पुरे त्या प्रिन्सिपलाच्या माका पाया पडूक लावलंस ना, तेवढा बस झाला. सॉरी सॉरी अजय. माका सॉरी म्हणतस ना, ताच सॉरी सम्राटाक जाऊन म्हण. अरे भावासारखं असणार रे तुझ्या तो. हा, त्याच्यावर तू हात उगारलंस. अगं पण त्यांनी सुरुवात केली होती, आपण सांगितलं ना तुला. अरे मग शेवट तू कर, कळला? ह्या बघ, मी घरात जाऊन लाडू करते. तो डबो तेका नेऊन दी, आणि नुसतो डबो नको देव, तेका घट्ट मिठी मार आणि सॉरी म्हण. कशाला? कशाला म्हणजे मी सांगतोय म्हणून. आता मी घरात जातोय. दुकान आवर आणि कुलूप लावून ये. 3-3दा कुलूप ओढून बघ. अगं बाई, चल बाजू गो. आजीला पण सम्राटचाच पोरका. हिला कुठे माहिती आहे खरी चूक कोणाची आहे ते. सम्राट, तुझा हात आपल्याला जेवढा लागला नाही ना, त्याहून जास्त तुझ्यामुळे आजीला प्रिन्सिपलचे पाय धरावे लागले, ही गोष्ट आपल्याला लागली. आणि यासाठी आपण तुला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. माझा मेसेज दे की सांभाळून राहायला, सेफ राहायला सांग. म्हणजे आपण काय दिवाळी होळीसारखे मेसेज देणार आहे का? प्ले सेफ, टेक केअर. माणसं मागावर आहेत. कुठली माणसं? कोणाच्या मागावर? शिकरीची माणसं, रोहित शिकरीचा काका, त्याची माणसं.